लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या राजारामन लाहोटी या मतदान केंद्र सेंटरवर आहोत। एकूण 356 उमेदवारांचं मतदान आज मतपेटीमध्ये कैद होणार असून एकूण 375 मतदान केंद्रावर या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने यावेळेस 6 आदर्श मतदान केंद्र, 2 सखी मतदान केंद्र आणि 2 पर्यावरणपूरक मतदान केंद्र अशा पद्धतीचा अनोखा उपक्रम यावेळेस निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या लांबच लांब रांगा सध्या मतदानासाठी लागलेल्या असून नागरिकांना मतदान करताना कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। एकूण या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। 99 संवेदनशील मतदान केंद्र असून पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मतदानामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे। लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी मतदान करावे अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत या मतदान प्रक्रियेनंतर मतदार आपला कौल कुणाच्या पारड्यात टाकणार हे उद्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।